नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले पर्सनल बिझनेस करायचा की ग्रुपमध्ये बिझनेस करायचा, त्याच्यानंतर आपण उद्दिष्ट पाहिलं, विजन पाहिलं आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्न पाहिले। तर यामध्ये आपण बघणार आहोत की जपानचे लोक आपल्यापेक्षा बिझनेस एवढा ग्रो का करत आहेत आणि आपण एवढे मागे का आहोत। तर त्याचं एकच उत्तर आहे की जपानचे लोक पैशाच्या मागे लागत नाही, ते माणसं सांभाळण्याच्या पाठीमागे लागतात, म्हणून एवढे बिझनेसमध्ये ग्रो करतात। आणि आपला मेन काय विषय असतो, आपल्याला राग भरपूर असतो आणि बिझनेसमध्ये राग लाज हा सोडून द्यायचा असतो आणि इथं फक्त बर्फ ठेवायचा असतो। कुणीही किती रागाने आपल्याला बोललं ना तर आपल्याला मायेनेच बोलायचं त्यांच्याशी। कस्टमर किती आपल्याला चिडून द्याऊ दे की तुमचं प्रोडक्ट असंच आहे, तुमचं प्रोडक्ट तसंच आहे, तरी आपल्याला इथं बर्फ ठेवून ना आपलं प्रोडक्ट कसं बेस्ट ऑफ बेस्ट आहे हे त्यांना सांगायचं असतं। म्हणून बिझनेसमध्ये कधी राग लाज कधी धरायची नाही, तर तुमचा बिझनेस ग्रो होणार। ही झाली महत्त्वाची गोष्ट। आता आपल्या प्रोडक्टची किंमत आपणच कशी ठरवायची, मार्केटमध्ये त्याची किंमत काय हे सर्वत्र पाहायला जायचं आणि आपण तयार करताना आपल्या त्याच्यामध्ये काय काय कॉस्ट आणि काय काय खर्च आला त्यानुसार आपल्या प्रोडक्टची आपण किंमत ठरवायची। आणि आपल्या प्रोडक्टची किंमत ठरवल्यानंतर त्याचा आकार पण नाही बदलला पाहिजे, त्याची किंमत पण नाही बदलली पाहिजे आणि मेन त्याची टेस्ट नाही बदलली पाहिजे। आता तुम्हाला एक्झाम्पल सांगू का, पार्लेजी बिस्किट पुडा आहे, पहिलाही 5 रुपयालाच येत होता आणि आताही 5 रुपयालाच येतो। पण लोक काय म्हणतात, सगळ्याचे रेट वाढले पण पार्ले बिस्किटचे रेट वाढले। तसं नाही, पार्ले बिस्किट तुम्ही जवळून जर पाहिलं, पार्ले बिस्किटचा आकार कमी झाला आहे। आकार तो कोणत्या पद्धतीने कमी झाला आहे, पहिले त्याच्यामध्ये 20-16 बिस्किट यायचे, आता त्यामध्ये बिस्किट बघा किती कमी प्रमाणात येतं। बरं त्यांची आकार कमी केला आहे, बरं प्राईस तीच ठेवली आहे, म्हणजे जसं जमाना आहे ना तर त्याप्रमाणेच त्यांनी पार्ले बिस्किटचं ठेवलेलं आहे। तसंच आपल्या प्रोडक्टची पण आपण किंमत त्या पद्धतीने जर पार्ले बिस्किटसारखी जर केली ना तर म्हणजे माणसाला वाटणार पण नाही याची किंमत वाढली म्हणून। त्यांनी किंमत नाही वाढवली पण त्याची क्वांटिटी कमी केली। तुम्ही कधीही पार्ले बिस्किट उघडून बघा आणि व्यवस्थित बघा, त्यात तुम्हाला कळेल की पहिला बिस्किट पुडा केवढा होता आणि आता तो एवढासा काय। बरं त्याची किंमत काय आहे, 5 रुपये। म्हणजे बदलत्या काळाप्रमाणे सगळीकडे महागाई झाली, त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा रेट ठरवला। आपण पण तशाच पद्धतीने आपला प्रोडक्टची नेहमी किंमत ठरवायची आहे। आता साबण, पहिला रिन साबण बघा केवढा यायचा, आता रिन साबण आकार किती कमी झाला आहे, बरं किंमत तीच। तसंच आपल्या प्रोडक्टची मध्ये आपल्याला किंमत आपल्यालाच आपली किंमत ठरवायला आली पाहिजे की मार्केटमध्ये जास्त किंमत जर आता पार्ले बिस्किट पुडा आहे तो समजा 5 रुपयाची किंमत आहे, बरं तोच बिस्किट पुडा 10ला झाला तर कोणीही त्या पार्ले बिस्किटला घेणार नाही, म्हणून त्यांनी किंमत तीच आकार कमी। तसं आपल्या प्रोडक्टची आपण करायची, पण टेस्ट तीच, त्यांनी टेस्ट बदलून दिली नाही। मेन टेस्ट आहे, टेस्ट आणि किंमत। कस्टमरला कसं असतं, गरीब ते गरीब कस्टमर त्याला खरेदी करू शकतं, अशा पद्धतीने आपला प्रोडक्ट बनावं लागतं। हा झाला विषय आपला पार्ले बिस्किटचा। आता तुम्ही स्वतः समजा एक्झाम्पल माझा खाकरा बनवते मी, माझा खाकरा हा पावशर, अर्धा किलो आणि 1 किलोपासून बनवते, तर माझा खाकरा बनवण्यासाठी मला किती खर्च येतो याची कॉस्ट मी पहिली काढली आणि माझ्या खाकऱ्याची किंमत आणि टेस्ट कशी बदलायची आणि कशी नाही हे फक्त माझ्या सर्वस्वी हातात आहे। पण म्हणून तू क्वालिटी तीच ठेवावं लागते, आपलं क्वांटिटी जरी बदलली तरी आपला क्वालिटी तीच ठेवावं लागते। म्हणून मार्केटमध्ये मेन क्वालिटी क्वांटिटीला भरपूर महत्त्व आहे। हा झाला आपला प्रोडक्टचा विषय। आता मार्केटला गेल्यानंतर आणि आपल्या पॅकेजिंगचा विषय मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे। तर हा झाला विषय आपल्या स्वतःच्या प्रोडक्टचा। आता तुम्हाला स्पर्धक जास्त असल्यामुळे तुमचं प्रोडक्ट खपेल की नाही याची तुम्हाला भीती असते की बाबा आम्ही एवढं प्रोडक्शन बनवलं आहे, हे आमचं जाईल का नाही, कुणी घेईल का नाही। आणि मेन जर आपण राग जर सांभाळला ना, कस्टमर किती बोलू द्या, तुमचं प्रोडक्ट का असंच आहे, तुमचं प्रोडक्ट कसंच आहे, बरं त्यांना आपलं प्रोडक्ट कसं बेस्ट ऑफ बेस्ट हे पटवून देण्यासाठी आपल्याकडे तेवढी क्षमता पाहिजे। मार्केटमध्ये गेल्यानंतर जेवढा फायदा होतो ना तेवढाच म्हणजे एवढा तोटा असतो ना मार्केटमध्ये की कोणी कोणाला जम बसून देत नाही। कारण मेन म्हणजे मराठी माणसाचा तोच आहे की खाली पाय कसा खेचायचा हे मराठी माणसांचं तत्व ठरलेलं असतं। तसं दुसऱ्या लोकांचं बघा, आता आम्ही कित्येक ठिकाणी स्टॉलला गेलो ना तर मराठी लेडीज आम्हाला कमी समजत होत्या, परंतु बाकी ते गुजराती मारवाडी लोक जे स्टॉल येत होते ना त्यांनी आम्हाला प्राधान्य दिलं की ताई खरंच तुम्ही ग्रेट अपग्रेड करताय की मराठी लेडीजसुद्धा बाहेर पडून काहीतरी करू शकते। तसं आपलं मराठी बायकांचं नसतं। हे झालं आपला मार्केटचा विषय आणि प्रोडक्टचा विषय मी तुम्हाला आत्ताच पटवून दिला पार्लेजी बिस्किटावरून।
तर तुम्हाला कोणता व्यवसाय निवडायचा आहे कोणता नाही ते तुमच्यावर सर्वस्वी डिपेंड राहणार आहे. आता तुम्हाला मी सांगते की पर्सनल व्हॅल्यूज, आता तुम्ही पर्सनल व्हॅल्यूजसुद्धा सांभाळायचे तुमचे. पर्सनल व्हॅल्यूजबद्दल मी तुम्हाला पुढला व्हिडिओ टाकणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल मला नक्की सांगा आणि कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.